श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सोनोग्राफी एक वरदान याविषयी डॉक्टर धनश्री जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. श्रोते हो नमस्कार. आज आपण गर्भारपणामध्ये कोणकोणत्या सोनोग्राफीज कशा आणि कशासाठी करतात हे पाहूया. नवजीवनाची झलक. पहिला स्कॅन होतो तो डेटिंग स्कॅन. जनरली 7 ते 8 आठवड्यात करतात. यात आपण काय बघतो तर बाळ गर्भाशयातच राहिलंय ना, ट्यूबमध्ये वगैरे तर इम्प्लांटेशन झालं नाही आहे ना, एकच बाळ आहे की जुळं आहे, एक्झॅक्टली किती आठवडे झालेत, बाळाचे हृदयाचे ठोके आले आहेत का, आले असतील तर जसे पाहिजे तसे आहेत ना, कमी तर नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे, या स्कॅननुसार डिलिव्हरीची निश्चित तारीख आपल्याला मिळते. ती पुढच्या प्रत्येक स्कॅनला रेफरन्स डेट म्हणून वापरली जाते आणि त्याप्रमाणे बाळाची वाढ मोजली जाते. दुसरा स्कॅन असतो NT स्कॅन. 12 ते 14 आठवड्याला करतात. यात आपण 8 मेजरमेंट घेतो आणि आत्तापर्यंत तयार झालेले अवयव बघतो. या स्कॅनचा एक अतिशय स्ट्रिंजंट प्रोटोकॉल आहे. त्यावरून आपल्याला कळतं की बाळ जेनेटिकली नॉर्मल आहे की नाही. डाऊन सिंड्रोम सारखे गुणसूत्रांचे काही आजार असण्याची शक्यता कळते. याच्यानंतर तिसरा स्कॅन असतो ॲनॉमली स्कॅन किंवा टार्गेटेड स्कॅन. तो 18 ते 20 आठवड्यात करतात. हा सगळ्यात महत्त्वाचा स्कॅन असतो. बाळाचे हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हर, ब्रेन, हात, पाय, हातापायाची बोटं आता बनलेली असतात. तर हे सर्व नॉर्मली बनलंय ना हे आपण बघतो. ओठ फाटलेला असेल, पाठीच्या कण्यावर गोळा असेल, बाळाच्या डोक्यात पाणी असेल, एखादा हात, पाय, एखादं बोन नीट प्रकारे बनलं नसेल तर या स्कॅनमध्ये कळतं. जर प्रॉब्लेम खूप जास्त असेल तर अबॉर्शन करावं लागतं. त्याच्यानंतर चौथा स्कॅन आहे फिटल 2D एको. याच्यामध्ये बाळाच्या हृदयाचे कप्पे आणि कनेक्शन्स नॉर्मली बनले आहे का आणि शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिक्स तर होत नाही आहे ना, हे सर्व तपासण्या केल्या जातात. पाचवा स्कॅन आहे इंटरवल ग्रोथ स्कॅन. हा 30 ते 32 आठवड्याला करतात. हा एक साधा स्कॅन असतो. यात आपण लक्ष ठेवतो की बाळाचं वजन पाहिजे तसं वाढतंय ना, बाळाच्या भोवतीचं पाणी पुरेसं आहे ना, बाळाची पोझिशन कशी आहे, बाळाच्या गळाभोवती नाळेचा वेढा आहे का, गर्भाशयाचं तोंड बंदच आहे ना, इत्यादी. 6वा स्कॅन शेवटचा स्कॅन असतो. तो 37 ते 38 वीकमध्ये करतात. यात आपण आधीच्या स्कॅनप्रमाणे स्कॅन करतो. यात आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे का आणि बाळाचं डोकं खाली आलंय का, पाणी किती आहे, कधी गरज असेल तर कलर डॉपलर स्टडी करतात. पूर्वीचा सिझेरियन सेक्शनचा स्कार, त्याचा जो थिकनेस असतो तो पातळ वगैरे तर झाला नाही आहे ना, काही म्हणजे लेबरच्या दरम्यान फुटण्याची वगैरे शक्यता नाही आहे ना, या गोष्टी पण याच्यात आपण बघतो. या सर्व माहितीवरून स्त्री रोगतज्ञ हे ठरवतात की किती दिवस सेफली आपण थांबू शकतो सुरक्षितपणे आणि कशा प्रकारे डिलिव्हरी करायची, नॉर्मलची ट्रायल द्यायची का की डायरेक्टली सिझेरियन सेक्शन करायचं. ह्या सगळ्यांमुळे योग्य वेळेला बाळाला डिलिव्हर करायला मदत होते आणि अननेसेसरी सिझेरियन सेक्शन टाळता येतं. आणि म्हणूनच सोनोग्राफी हे प्रेग्नन्सी मॅनेजमेंटसाठी एक वरदान आहे. श्रोते हो, उद्याच्या भागामध्ये आपण असाच एक विषय बद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे स्तनांची सोनोग्राफी आणि उपचार आणि बायोप्सीज. तर पुन्हा भेटूया उद्या ह्याच वेळी. श्रोते हो, आत्ताच आपण सोनोग्राफी एक वरदान याविषयी डॉक्टर धनश्री जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.